नमस्कार मित्रांनो, आपल्यापासून जवळ असलेला म्हणजे पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून असलेला जो भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इराण आपल्या सरहद्दीला लागून होता, त्या इराणमध्ये मोठ्या प्रमाणात झेन जी नावाचं वादळ उभं राहिलं. म्हणजे तरुण लोकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोर्चे काढायला सुरुवात केली. कारण त्याला एक छोटंसं कारण कारणीभूत झालं. खरं तर इराणमध्ये खोमेनीची जेव्हापासून सत्ता आली, जेव्हापासून खोमेनी हा एक मौलवी त्या ठिकाणी देशाच्या प्रमुख पदावर जाऊन बसला आणि त्याने इराणमध्ये जे खुलं वातावरण होतं ते मोडीत काढलं आणि बुरखापासून सगळ्या गोष्टी त्याने शरियामध्ये ज्या ज्या काही गोष्टी इस्लाम धर्मीसाठी लिहिलेल्या असतील त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरा करायला सुरुवात केली. आणि मग जो खुला वर्गातला समाज होता तो हळूहळू पार 1400 सालापूर्वी राहणारा समाजामध्ये परावर्तित झाला. आणि मग हळूहळू याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिया इराण असल्यामुळे सुन्नी इराण हा वाद त्यांनी सुरू केला आणि इराणला बलाढ्य देश व्हायचं होतं आणि सगळ्या मुस्लिमांचा हा खलिफा होणार होता. तेव्हा याने मग युद्धसामुग्रीपासून टेक्नॉलॉजीपासून तर रडार, विमानं, बॉम्ब, गोळे असे वेगवेगळे युद्धासाठी लागणारं साहित्य जमवायला सुरुवात केली आणि मग तो पैसा तिकडे गेला. हळूहळू देश गरीब व्हायला सुरुवात झाली. देशाच्या तरुणांना किंवा देशाच्या समाजाला ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या मागे पडत गेल्या. देशाचा विकास मागे पडला आणि मग ह्या लढाईचं वातावरण निर्माण झालं आणि मध्यंतरी इस्रायलबरोबर बऱ्याचशा यांचे लढाई झाल्या आणि यांनी पॅलेस्टीनवाल्यांना ह्या इराणने मोठ्यावरून मदत केली आणि त्याच्यात हा देश आर्थिकदृष्ट्या बर्बाद झाला. मग जेव्हा महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली, खरं तर एक $1 म्हणजे 42,000 रुबल अशा पद्धतीत त्यांचं जे चलन आहे ते असं खाली आलं. आणि मग तिथल्या व्यापाऱ्यांनी व्यापार नीट होत नाही त्याच्यामुळे त्यांनी एक आंदोलन उभं केलं. लाखोच्या संख्येने लोक बाहेर पडले आणि मग ते एका युनिव्हर्सिटीकडे गेले आणि तिथले तरुणसुद्धा त्यात सामील झाले आणि मग मोठ्या प्रमाणात इराणमध्ये प्रदर्शन सुरू झाले. या अगोदरसुद्धा हिजाबचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं, पण सरकारने ते दाबलं. काही स्त्रियांना जेलमध्ये टाकलं, काहींना मारण्यात आलं आणि ते आंदोलन काही काळासाठी का होईना दाबलं गेलं. पण त्यानंतर परत व्यापाऱ्यांचं हे आंदोलन उभं राहिलं आणि हे आंदोलन युवकांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि मग इराण एक प्रकारे पेटून उठला. हजारो संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि मग ते सरकारच्या लक्षात आलं. त्या ठिकाणी राष्ट्रपती पेशेनकियान याने असं सांगितलं की समाजाला ज्या अडचणी येत आहेत त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन केलं, तेव्हा त्यांचं आंदोलन रास्त असून आपण लवकरात लवकर त्यांच्याशी बोलणी करू आणि एका अधिकाऱ्याला एक कमिटी नेमून त्याच्यावर विचार करायला सांगितलं आणि लोकांना बोलायला सांगितलं. म्हणजे जो इराण एकदम कट्टर होता, जो हुकुमशाहीसारखा समाजाशी बर्ताव करायचा, तो आता थोडाफार नरम झाला आणि त्याने बोलण्याची भाषा सुरू केली. तेव्हा मित्रहो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण हा युद्धसामुग्रीच्या अमाप खर्चामुळे तर कंगाल झालाच, पण त्या ठिकाणचं जे बंदिस्त जीवन होतं ते बी त्याला कारणीभूत ठरलं. लोकांना मोकळा स्वाद घ्यायला खूप अडचणी आल्या. स्त्रियांना मोठ्या प्रमाणात त्यांनी घरात कोंबलं. या पद्धतीने समाज हा चिडून उठला आणि मग त्याने हे आंदोलन उभं केलं. खरं तर ह्या इराणची अर्थव्यवस्था बर्बाद व्हायची 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ट्रम्प जो फॅक्टर आहे, ट्रम्पने पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर अणुबॉम्ब किंवा ज्या पद्धतीने तो करार करायला हवा होता तो करार त्याने केला नाही आणि त्यामुळे ट्रम्पने मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले. व्यापार असतील, वेगवेगळ्या सामुग्री असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रम्पने निर्बंध लावले आणि आजूबाजूच्या देशांनी त्यांचे तेल खरेदी करू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात इराणची बर्बाद व्हायला सुरुवात झाली. तसंच जे आर्थिक पतन असतं, जी महागाई असते ती या कारणाने हळूहळू खूप वाढली आणि मग या तरुण पोरांनी
आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक जी महागाई झाली त्याच्या विरोधात आंदोलन छेडलं. त्याच प्रकारे राजनीतिक जो गुस्सा होता, जो असंतोष होता, तोही बाहेर निघून आला. आणि तसंच आंतरराष्ट्रीय दबाव इराणवर असल्यामुळे आजूबाजूचे मुस्लिम देशसुद्धा इराणच्या विरोधात आहे. इस्रायल तर आहेच आहे, पाकिस्तानचं त्यांचं फारसं जमत नाही, अशा तुर्कस्तानचं त्यांचं जमत नाही, सौदीचं त्यांची तर दुश्मनीच आहे. तेव्हा इराण हा एकाएकी पडला आणि त्याला बाकी आंतरराष्ट्रीय फारसा पाठिंबा मिळाला नाही. एक रशिया आणि चीन सोडला, त्याच्या पाठीमागे कोणी उभं नाही. तेव्हा तरुणांना लक्षात आलं की इराण हा भरकटला आहे, इराण हा तळाला चालला आहे, इराणची अर्थव्यवस्था नष्ट होते आणि इराण हा बरबादच्या पायरीवर उभा आहे. तेव्हा मग त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि सरकारने त्यांना सुस्कारण्याचा प्रयत्न केला. खरं तर आता जे आंदोलन आहे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत ही जी गरिबी आहे, कुठल्याही परिस्थितीत जे देशाची अर्थव्यवस्था ही वाईट परिस्थितीत उभी आहे, तिला सावरण्याचं काम सरकारने पहिल्यांदा करावं. आणि हे जे मुल्ला आहेत, जे इराणवर शासन करत आहेत, त्यांनी इथून इराण सोडून द्यावा आणि शासन मुक्त करावं आणि महत्त्वाचं म्हणजे राजेशाही खत्म करावी. तेव्हा मित्रो, हे सगळे होईल तेव्हा होईल. पण इराणला मोठ्या प्रमाणात झटका दिला, कारण इराण बी एक प्रकारे आपण असं म्हणू की त्याची कुवत नसताना त्याने मोठमोठ्या वल्गना केल्या. जसं आपण म्हणतो की बेडूक हा का बैल होईल का, तशा पद्धतीने हा बेडूक असणारा इराण स्वतःला बैल समजू लागला आणि त्याच्यामुळे त्याची अर्थव्यवस्था बिघडली. तरीही ते अजून जे खोमिनी आहेत ते सत्ता सोडायला तयार नाहीत आणि त्यांची जी राजवट आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने समाजाला त्यांनी बंदिस्त केलं, ते बंदिस्तपणसुद्धा त्याला सोडावं लागेल तरच जनता ऐकेल, असं एकूण वातावरण आहे. नमस्कार.